मला कोण चांगलं म्हणतं का? नाही म्हणत. मला सगळे वाईटच म्हणतात. मी चांगलं नाचली तरी मला वाईट म्हणतात आणि मी वाईट नाचली तर ते विचारायलाच नको. मला वाईट कोणाला नाही दादा साहजिक आहे वाईट वाटणं. प्रत्येकाला वाईट वाटतं की आज आपल्या बाबतीत काही ना काही उठवलंच चाललं. की जशी व्हायरल झाली आहे माझी ही तिसरी वेळ आहे इथं तुम्ही बघताय. मी आतापर्यंत ट्रोलच होतात. एकच आकडा नाहीये त्यांचा. मधीच ते 19 लाख म्हणणार, मधीच ते 20 लाख म्हणणार, मधीच ते आता 10 लाख म्हणणार, असा त्यांचा आकडा आहे. हा प्रकरण किंवा हा विषय दादांना माहिती नसेल म्हणून दादा असे बोलले असतील सांगता येतील. आणि इथून पुढे पोलिसांना जी माझी मदत लागेल मी त्याला पूर्णपणे सहकार्य करणार. मी नाही करणार असं नाहीये, कारण की मी चूक केली नाही तर ह्या गोष्टीला मी माघार घेणार. आता तेवढंच राहिलंय. आता मी गाडी शिकते. आता तिला मी म्हणाल की हे थांबवा. मी अपघाताच्या वेळेस तिथं मी उपस्थित नव्हते म्हणून तुम्ही म्हणजे ह्या गोष्टींना मला ट्रोल करणं थांबवा यासाठी मी आज समोर आले. नाहीतर मला समोर यायचं नव्हतं. ट्रोल ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाहीये. एका बाजूने वकील तुमचे असं काल म्हणाले की तुम्ही मदतीचा हात अपघातग्रस्तांसाठी पुढे केला. हो. दुसरी बाजू असं सांगते की त्यांच्याकडनं असं आम्हाला सांगण्यात आलं, आम्ही माध्यम आहोत, आम्ही रिपोर्ट करणार की ते जे सांगतात त्यावरून त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही मदतीचा हात पुढे केला नव्हता. ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर तुमची नैतिक जबाबदारी म्हणून तुम्ही काय त्यांना मदतीचा हात पुढे केला नव्हता असं म्हणतायत का ते? मला ही गोष्ट माहित नाही. माझ्याकडे प्रूफ पण आहेत, सगळं आहे. काय ते ज्यावेळेस वेळ आणि काय असेल ते वाटलं तर मी पोलीस सहकार्य जे आहेत त्यांना मदत करेल. तो विषय नाहीये. पण मी मदतीचा हात पुढे केला होता. ज्या वेळेस मला ही घटना कळली त्यावेळेस मी तिथं म्हणजे माझ्या भाऊ लोकांना पाठवलं. मी पैसे घेऊन पाठवलेत की बाबा तुम्हाला जेवढी मदत लागेल तेवढी तुम्ही घ्या, बाकीचं आपण बघू ना, पुढं मागं होतं ना. पण मी पाठवलं ना तर त्यांनी नकार दिला आणि जे म्हटलेत की बाबा कायदेशीर किंवा काय, तर मग आपलं सगळं आता कायदेशीर चालू आहे. तर मग एवढं उठवायची गरज नाहीच आहे, एवढं करायची गरज नाहीये. हे सगळं कायदेशीर चालू आहे. किंवा पोलिसांनी हे पण सांगितलं की मी गाडीत असली तरी गाडी मी चालवत नव्हते. मी गाडीत नाहीच आहे, तो प्रश्न तर वेगळाच आहे. पण एक सांगण्याचं काम मी सांगते की गाडी मी नव्हते चालवत, तर यात मी दोषी नाहीये. तर तुम्ही तरीही मी दोषी नसतानाही मलाच दोषी का ठरवलं चाललंय मला हे कळत नाही. फक्त गाडी माझ्या नावावर आहे म्हणून. आणि असं नाही माझ्या कामाव्यतिरिक्त म्हणजे माझा जो गाडी चालक आहे त्याच्या कामाव्यतिरिक्त गाडी त्याच्याकडे होती. मला वाईट कोणाला नाही दादा साहजिक आहे वाईट वाटणं. प्रत्येकाला वाईट वाटतं की आज आपल्या बाबतीत काही ना काही उठवलंच चाललंय. विषयच नाहीये. फक्त एवढंच मला म्हणणं आहे की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की ते बोललेत की जे काही बोलले असतील ते त्यांचं. आणि असं नाही कोण नाही बोलत मला. तुम्ही इथं सगळे तुम्ही आता नवीन नाहीये माझ्यासाठी. मी जशी व्हायरल झाली आहे माझी ही तिसरी वेळ आहे इथं तुम्ही बघताय. मी आतापर्यंत ट्रोलच होत आली. मला कोण चांगलं म्हणतं का? नाही म्हणत. मला सगळे वाईटच म्हणतात. मी चांगलं नाचली तरी मला वाईट म्हणतात आणि मी वाईट नाचली तर ते विचारायलाच नको. मग हा विषय म्हणून मी हो अशा पद्धतीचं वक्तव्य करणं तुमच्या बाबतीत म्हणजे महिलांच्या बाबतीत याच्याकडे कसं बघणार? मी हे योग्य अयोग्य मला ते मी सांगता येणार नाही. फक्त मी एवढंच सांगते ज्या वेळेस दादांनी काय म्हणजे समोर फोन लावला त्यावेळेस समोर जे पोलीस सहकारी जे पोलीस दादा होते त्यांनी खूप छान त्यांना सांगितलं की काय विषय आहे. कदाचित हा प्रकरण किंवा हा विषय दादांना माहिती नसेल म्हणून दादा असे बोलले असतील सांगता येईल. अपघात झाला, कायद्याच्या प्रक्रिया ज्या असतील त्या तुमच्या बाजूने तुम्ही केल्या असतील. पण आज 8 तारीख आहे. तुम्ही एवढ्या दिवस माध्यमांसमोर न येणं किंवा त्यांच्या कुटुंबियांची भेट न घेणं याच्यामुळे एक वेगळी भूमिका तुमच्याबद्दल जाणवली गेली असं तुम्हाला वाटत नाही का? 8 दिवस लावले तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल, तुमचे शो असतील. पण एक बाजू अशी सुद्धा की तुमच्या मॅनेजमेंटची जेव्हा अनेक मीडियांनी फोन केला त्या तुमच्या मॅनेजमेंटकडनं सुद्धा समाधानकारक उत्तर येत नव्हतं. का नाही येत होतं याचं पण कारण आहे दादा. आज एवढे दिवस झालं कितीही मला काम असू दे मी काहीतरी वेळ काढून तरी गेले असते. आज मीही त्या गोष्टीतून बाहेर आली आहे. मीही गरिबीतून बऱ्याच गोष्टीतून मी आज बाहेर आली आहे. संकट सगळे आलीत, मीही समोर गेली आहे. मला काय वाईट वाटलं की आपण मदतीचा हात पुढे केला, सगळं झालं. मी भाऊ लोकांना लगेच पाठवलं. पण समोरून मला असे उत्तर आलेत ना की नाही किंवा काय जे आले असतील ते, तर त्यावरनं मी एक विचार केला मी जाऊनही तिथं उपयोग नव्हता, त्यांना भेटणं उपयोग नव्हतं. कारण की समोरून काय येणार हे मला चांगलं माहितीये म्हणून मी ती गोष्ट टाळली. पण ज्या वेळेस त्यांनी माझ्यावर जे काही उठवलं ह्या सगळ्या गोष्टींनी मला जे म्हणजे माझ्यावर जो आरोप लावला त्यावरनं मी आज समोर आले. कारण ह्या गोष्टी मलाही सहन नव्हत होत. माझे आज कार्यक्रम चालू आहेत किंवा माझं शूट चालू आहे, माझं हे चालू आहे, काही असू दे, त्यातून मी खूप डिस्टर्ब होत होती. खरं तर
मी मुंबईला शूटला होते. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की फोन येतात ना साहजिक आहे की का ग तुझं आज असं तसं. मी एवढी डिस्टर्ब झालते की मला आता शूटही नको. हे काय चाललंय असं होतं. मला खूप त्रास झालाय म्हणून मी आज समोर आले. कुठला रिस्पॉन्स नाही धरला? हो पोलीस मी मुंबईला होते, माझे काम चालू आहेत, मी नाही. पण इथून मी पोलिसांना माझं म्हणणं आहे की मी पूर्णपणे सहकारी आहे. जो पोलीस म्हणजे पोलिसांनी मला गाडीचे जे डॉक्युमेंट आहे ते मागितले, सगळं मागितलं, जे काही मागितलं मी ते सगळं. आणि इथून पुढे पोलिसांना जी माझी मदत लागल मी त्याला पूर्णपणे सहकार्य करणार. मी नाही करणार असं नाहीये, कारण की मी चूक केली नाही तर ह्या गोष्टीला नाही मी भेटली नाहीये. हे बघा त्यांनी मला एक सांगितलं, ज्या वेळेस गरज लागली त्यावेळेस ते मला बोलवून घेतील. ज्या वेळेस म्हणजे चौकशीचं जे कारण आहे, कारण की त्यांनी कॅमेरे चेक केले, त्यांनी सगळं चेक केलं. ते फोनवर काय असतं ते लोकेशन वगैरे कळतं ते काय ते त्यांनी ते पण चेक केलं. त्यांनी सगळ्या गोष्टी चेक केल्या. त्यातून त्यांना एकदम क्लिअर आणि कट कळलं की मी तिथं नव्हते. बरं मी तिथं असली जरी तरी मी गुन्हेगार नाहीच आहे. तर तुम्ही मला का दोषी ठरवताय? आणि मी तिथं असते तर मी ह्या गोष्टी घडू दिल्या नसत्या दादांनो. तिथं ते आजोबा पडलेत किंवा काय, ह्या गोष्टी माझ्याकडनं मी ते अनदेखत केलं नसतं. आज मी एवढं मदत करते, मी आज एवढं इकडे तिकडे फिरते, ह्या गोष्टीचा मलाही अनुभव आहे. मी तसं तिथं सोडून गेले नसते. त्यावेळेस मी नव्हते. मी क्लिअर कट सांगतेय, माझ्यावर खूप छान छान आरोप लावले चालले. हे नवीन नाहीये. तुम्ही बघताय बरेच वर्ष झालं मला म्हणतात की कार्यक्रम बंद पाडणार. हे नवीन नाहीये. आताही परत हे उठवलं गेलं कार्यक्रम बंद पाडणार. ज्या आयोजकांना कार्यक्रम ठेवायचा असतो ते ठेवतात आणि ते सपोर्ट करतात. या गोष्टीशी मला काही बोलायचं नाही. आणि फक्त एक मी म्हणते की आज माझं पोट, माझे जे कलाकार आहेत त्यांचं पोट सगळं माझ्यावर चालतं. आज आमचंही बरंच हे झालंय. आपलं जे पूरग्रस्तांचं बऱ्याच गोष्टी, आमचे कार्यक्रम होते पण आमचे कार्यक्रमही कॅन्सल झालेत बरेच. आमचंही नुकसान होतं कार्यक्रम नसताना. म्हणून तुम्ही हा एक विचार केला पाहिजे की कार्यक्रम बंद केल्यावर किती कलाकार घरी बसतील किंवा पोट त्यांचंही बंद पडेल. हे मला घटनाक्रम सांगू शकाल का? घटनाक्रम सांगाल का? मला ह्या गोष्टीची काही माहिती नव्हती. मला ही गोष्ट काही माहित नाही की तो कुठं गेला, काय गेला, त्याच्याकडे गाडी होती, तो कुठं फिरला, काही माहित नाही मला. फक्त नाही, मला फक्त दुपारी फोन आला की तो देवाला चालला, एवढं त्यांनी मला सांगितलं की मी देवाला जाऊ का? मी म्हटलं होत जा. मग तो देवाला गेला, पण त्यानंतर तो कुठं गेला, काय गेला मला काही माहिती नाही. गाडी कदाचित नवलेवरनच निघाली असणार आहे. नाही ते नाही सांगता येणार मला. मला त्यांनी फोन केला होता पण त्यावेळेस मी झोपलेली. हे सगळं पहाटे झालंय, मी झोपली होती. मला या गोष्टीची काही कल्पना नाही. आणि आमचं झोपणं म्हणजे आम्ही 1-2 वाजता उठतो सगळे. आमचं झोपणं पहाटे असतं आणि दुपारी उठणं असतं. मला कळलं त्यावेळेस मी माझ्या घरातल्यांना, भाऊंना, लोकांना पाठवलं. हा सांगितलं. कळल्यानंतर तुम्ही सोशली रिस्पॉन्ड होणं अपेक्षित आहे, कारण ते पीडित कुटुंब जीव स्टेक लागले होते. तुम्ही का नाही संपर्क साधला त्या कुटुंबाशी? मग संपर्क का कोण म्हटलं दादा नाही साधला? भाऊ लोक गेलेत ना माझे तिथं. जर तुमच्या जर तुमच्या नावाची बदनामी, जर तुमच्या नावाची तुम्ही म्हणताय ना सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. जर मदतीचा हात मी पुढे केला, चला नाकारली, कायदेशीर म्हटले तर मी कायदेशीर चालते, विषय संपला. राहिलं हे की त्यांना मी भेटायला वगैरे जाणं, ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. पण माझ्या नावाने जर बदनामी करतायत ते लोक तर मी का जाऊ? माझ्या कोण म्हटलं दादा? लगेच तर न्यूजला सगळं, लगेच तर हे झालं दुसऱ्या दिवशी का काय, त्याच दिवशी संध्याकाळी. अहो दादा त्याच दिवशी आलंय. मी ड्रायव्हरची चूक आहे. मी पूर्णपणे सांगते तुम्हाला, ड्रायव्हर चुकीचा आहे.
ही जी घटना झाली त्यावेळेस त्यांनी असं सोडून जायला नव्हतं पाहिजे. हे मी त्याला पूर्णपणे, मी अजूनही त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, नाही मी त्याच्याशी बोलतच नाहीये. मलाही त्या गोष्टीचा आज असं नाही, गाडीचं पण फार नुकसान, ते समोरच्यांचं नुकसान झालंय आणि ह्या सगळ्यामध्ये फक्त मीच पिसली गेली. आज बरेच ऍक्सिडेंट होतात, बऱ्याच ठिकाणी काही काही होतं, आज किती ठिकाणी काही काही चालतं, पण ह्या गोष्टी एवढ्या असं नाही ना होत असं मला वाटतंय. समोरचेच देत आहेत, कोण देणार आहे? कोणताही अपघात झाल्यानंतर मालकावरती थेट गुन्हा दाखल होत नाही, पण चंद्रकांत पाटील म्हणले की गौतम पाटील यांना उचला. त्याच्यानंतर दोन प्रवाह निर्माण झाले, एक तुमच्या बाजूने एक विरोधामध्ये. तर कुठल्या कलाकार मंडळींनी किंवा कुठल्या संघटनेने तुम्हाला पाठिंबा जाहीर केला किंवा काय? नाही केला. दरवेळी सारखं पाय वाढवली. हा, तुम्ही म्हणताय की तुमचे काल वकील असं म्हणाले की तुमच्या जीवाला धोका होता म्हणून तुम्ही तिथे गेला नाही. जीवाला धोका होता तर तुम्ही या संदर्भात पोलिसांना कुठे गेले नाही? धोका होता म्हणजे पीडितांना भेटायला गेले नाही असं तुमचे काल वकील म्हणाले. तुमच्या जीवाला धोका होता म्हणून तुम्ही तिथे गेला नाही, पण तुम्हाला जर धोका याबाबत तुम्ही स्नॅपचॅट रोड पोलीस किंवा पुणे पोलिसांना याबाबत काही पत्र देऊन नाही गेली. मला जसं मला न्यूज वगैरे यायला लागली, खरं तर मी शूटच्या कामात होते, मी मुंबईला होते, खरं सांगते मी इथं नव्हते, माझं काम चालू होतं, पण मला हे जसे न्यूज वगैरे येत होते तशी मी ह्या गोष्टी टाळत होते. आता तिसऱ्या दिवशी न्यूज आली का दादा? तुमचं आणि चालकाचं बोलणं नंतर कधी झालं सविस्तर, आणि त्यांनी काय सांगितलं की कशामुळे त्याचं गाडी वेगात? चालकाचं आणि माझं बोलणं नाही झालं. मी चालकाशी बोलले नाहीये, नाही बोलले, मी नाही बोलले चालकाशी, नाही बोलले. काय ते मी सगळे ते भाऊ लोक वगैरे आणि काय ते पोलीस त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय, तो तिकडचं म्हणजे ते माझा संबंधच नाही, मी बोललेच नाही आणि मला नाही वाटत मी पुढं त्याला हे करल. माहिती घेतली का तुम्ही? मला पोलिसांनी माहिती विचारली असेल ना की तुम्ही ड्रायव्हर सोबत बोललाच नाही, मग तुम्ही पोलिसांना सहकार्य कसं केलं? ड्रायव्हरशी पोलिस बोलतायत की तुम्हाला विचारलं असेल ना की गाडी तुमच्या नावावरती आहे? हो. तुम्हाला माहित होती का कुठे घेऊन चालला? हो, मग मी जी काय माहिती ती दिली ना पोलिसांना. ड्रायव्हरशी न बोलताच दिली माहिती. ड्रायव्हर त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, माझ्यासोबत जे घडलं मी ते बोलले पोलिसांना. ड्रायव्हर सोबत झालं तो ड्रायव्हर बोलला त्यांच्यासोबत, तो त्याचा प्रश्न त्यांनी मांडला, माझा प्रश्न माझ्या प्रश्नांची उत्तर मी दिले. नाही बोलत, मला पण वाईट वाटतं, साहजिक आहे. आज त्याच्या हातात गाडी दिली, ती जबाबदारी त्याची होती, गाडी व्यवस्थित चालवायचं, काही गोष्टी त्याच्या हातात होत्या सगळ्या, त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे. मला पण वाईट वाटलं. हो, मला नाही बरं वाटत. का नाही बरं वाटत की आज एवढ्या सगळ्या तिथं पीडित म्हणजे ते जे आजोबा होते ते पडलेत किंवा काय, तर तो असा निघून गेला म्हणून मला त्या गोष्टी नाही बरोबर वाटत. गौतमी पाटील कोठारडे आहे असं जे पीडित पुढचं कुटुंब आहे ते तुमच्यावर थेट आरोप करत आहे, तुम्ही मदतीचा हातच पुढे केला नव्हता असं मी सातत्याने सांगताय की माझ्याकडं दादा आता जाऊ दे, पण मी मदतीचा हात पुढे केला तसं गोष्टी नाहीयेत. माझ्याकडनं जे होतं मी ते करण्याचा प्रयत्न करते, पण समोरून मला खूप छान छान उत्तर आल्यामुळं मी काही लक्ष देत नाहीये. आणि जे काही आहे मला काय म्हणायचंय, मला कोणी काहीही बोलू द्या, चला कोणी काही बोलू द्या, जे काही आहे ते सगळं कायदेशीर चाललंय आणि कायदेशीर होणार, बस इथंच विषय संपतो. हो वाटतं. तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मागितले का घरच्यांनी? इतके लाख पाहिजे, तितके लाख पाहिजे मागितले, खूप मागितले, ते नाही सांगत मी, पण मागितले. मला त्यांच्या एक मिनिट, मी डायरेक्ट त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये त्या लोकांच्या. जे काही आहे ते मला खबरी इकडनं एक खबर आहे, ती त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाहीये, एकच आकडा नाहीये त्यांचा. मधीच ते 19 लाख म्हणणार, मधीच ते 20 लाख म्हणणार, मधीच ते आता 10 लाख म्हणणार. हे माझ्या भाऊ लोकांपर्यंत निरोप येत आहेत आणि ते मला माझ्यापर्यंत पोहोचते. ते समोरच्या लोकांनी, ते त्यांचं कोण, ते दाजी माझा मानलेला भाऊ आहे, विषय तो नाहीये. पण हो घ्या ना, काही विषय नाही, इथं नाहीये. मी पाठवून देईल तुमच्याकडे. हो, जे काही कायदेशीर असेल ते कायदेशीर चालणार, काही विषय नाहीये. जे पोलिस म्हणतील ते मी नेहमी सहकार्य करायला तयार आहे.
आता तेवढंच राहिलंय. मी गाडी चला, तुम्हाला काही विचारायचं असेल तर आहे इथं वकील दादा आहेत, त्यांच्याशी काय बोलायचंय तर बोलून घ्या. काही दिवसांपासून गौतमी पाटील चांगली चर्चेत आली आहे. त्याचं कारण म्हणजे तिच्या कारचा झालेला अपघात आणि काही दिवसांपूर्वी नवलेपूर परिसरात एका कारने रिक्षाला धडक दिल्याने एक जण जखमी झाल्याची घटना घडली होती. आता अपघातग्रस्त कार गौतमी पाटीलची होती. त्यानंतर जखमी व्यक्तीच्या घरच्यांनी गौतमी पाटीलवर गंभीर आरोप केले. त्या अपघातावेळी गौतमी कारमध्ये होती असाही आरोप करण्यात आला होता. त्यानंतर भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यासह फोन लावून गौतमी पाटीलला उचलणार की नाही अशी विचारणा केली होती. त्याचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलंय. त्यानंतर पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांना देखील घटनेची सर्व माहिती दिली. त्यानंतर चौकशी आणि तांत्रिक बाबी तपासल्यानंतर गौतमी त्या अपघातावेळी कारमध्ये नसल्याचं समोर आले. आता या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलने काल पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका चांगली स्पष्ट केली आहे. गौतमी पाटील म्हणाले की देवदर्शनासाठी जातो म्हणून तिच्या कार चालकाने तिची गाडी नेली होती. त्यानंतर त्याच्याकडून तो अपघात झाला. अपघातानंतर त्याने पळून जाणे योग्य नव्हते. तो जो वागला ते चुकीचंच आहे. मात्र अपघातावेळी मी नसतानाही मला ट्रोल केलं गेलं. ट्रोल होणं माझ्यासाठी काही नवीन नाहीये. मात्र अशा प्रकारे मी तिथे उपस्थित नसताना देखील मला दोषी देणं चूक देणं, मला दोषी ठरवणं हे चुकीचं आहे. अपघात झाल्यानंतर मी जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी माझे भाऊ पाठवले होते. मात्र संबंधितांनी मदत नाकारली. या संबंधीचे पुरावे माझ्याकडे आहेत, त्यामुळे मी उपचाराचा खर्च करण्यास नकार दिला होता. हा आरोप चुकीचा आहे अशी माहिती गौतमीने पत्रकार परिषदेत दिली. चंद्रकांत पाटील यांना अपघाताच्या संदर्भात सविस्तर माहिती नव्हती, त्यामुळे ते गौतमी पाटीलला उचलणार की नाही असं पोलीस अधिकाऱ्यांना बोलले. मात्र समोरील अधिकाऱ्यांनी त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगितली. मात्र दादांच्या बोलण्याचं मला वाईट वाटलं अशी भावना देखील गौतमी पाटीलने यावेळी बोलून टाकली. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.